नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. तर आज आपण या व्हिडिओच्या मार्फत ज्या जॉब डिटेल बद्दल माहिती देणार आहोत. तर गॅलेगर कंपनीमध्ये जॉब वेकन्सीज आहेत पहा, आणि लोकेशन असणार आहे पुणे विमाननगर या ठिकाणी. विमाननगर गिगा स्पेस मध्ये कंपनी आहे पाहते, पुणे महाराष्ट्र विमाननगर या ठिकाणी. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एक विनंती आहे की ज्या मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते चॅनलला सबस्क्राईब करू शकतात, आणि बेल आयकॉन प्रेस करा. पहा तिथं ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जसं आपण व्हिडिओ पोस्ट करू तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. कारण आता कसं झालेलं आहे की मार्च क्लोज झालेला आहे, मार्च एंडिंग झालेला आहे, त्याच्यामुळे जे पण रिक्रुटमेंट येत आहे लगेच 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं असतं. इन केस जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नाही किंवा तुम्ही उशिरा पाहिला तर त्याचं बेनिफिट मग तुम्हाला होणार नाही. त्याच्यामुळे जे नोटिफिकेशन आहे ते ऑन करा. तर गॅलेगर कंपनीमध्ये पहा इंटरव्ह्यू आहेत, एमआयएस एक्झिक्युटिव्ह साठी आहेत पहा. याच्यामध्ये ज्यांचं एक्सेल मध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, ऍडव्हान्स एक्सेल ज्यांना येत आहे, एमएस ऑफिस किंवा एसक्यूएल मध्ये ज्यांनी काम केले, ज्यांना 1 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे, अशा कॅन्डिडेट साठी ही रिक्रुटमेंट असणार आहे पहा. ठीक आहे. लोकेशन तुम्हाला मी सांगितलंय जसं पुणे विमाननगर या ठिकाणी असणार आहे, आणि तुम्हाला कम्युनिकेशन पण व्यवस्थित असलं पाहिजे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. कारण जे पण तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे हे तुम्हाला मॅनेजर आणि मॅनेजमेंट लेवलला असणार आहे पहा. त्याच्यामुळे तुम्हाला रिटर्न आणि व्हर्बल कम्युनिकेशन चांगलं असायला हवं असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. जॉब डिस्क्रिप्शन मध्ये त्यांनी असं सांगितलंय की एमएस एक्सेल ऑफिस किंवा ऍडव्हान्स एक्सेल किंवा एसक्यूएल मध्ये त्यांना एक्सपिरियन्स आहे किती, 1 ते 5 वर्ष ज्यांनी एमआयएस मध्ये काम केलेलं आहे अशा कॅन्डिडेट साठी ही रिक्रुटमेंट असणार आहे. आता जॉब डिस्क्रिप्शन समजून घ्या. त्यांनी जॉब डिस्क्रिप्शन आपल्याला अशा प्रकारे दिलेलं आहे पहा, की त्यांनी काय काय सांगितलंय आपल्याला. एमआय रिपोर्ट्स क्रिएट करायचे हे तर आहेच. डेव्हलप एक्सेल टेम्पलेट फॉर डेटा कलेक्शन अँड रिपोर्टिंग जसं नॉर्मल आहे. प्रेझेंट मॅट्रिक्स युजिंग ऍडव्हान्स व्हिज्युअलायझेशन अँड समरी रिपोर्ट्स, जे पण समरी रिपोर्ट्स असतात, जे रिपोर्ट, कारण टोटल तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. त्यांनी ऍडव्हान्स मध्ये असं सांगितलंय की वेल वर्स विथ ऍडव्हान्स एक्सेल, पॉवर पॉइंट, एमएस एक्सेस अँड एसक्यूएल. आणि जर आणखी बेनिफिट मध्ये जर तुम्हाला व्हीबीए मॅक्रोज कोडिंग जर नॉलेज असेल तर वुड बी ऍडेड ऍडव्हान्टेजेस, म्हणजे अजून तुम्हाला ऍडव्हान्टेजेस असतील किंवा तुमचं सिलेक्शन व्हायचे जे चान्सेस असतील ते हाय असतील. ठीक आहे ना. क्वालिफिकेशन समजून घ्या. ज्यांचं बीसीए झालेलं आहे, एमसीए झालेलं आहे, बीटेक झालेलं आहे किंवा एमटेक झालेलं आहे. ठीक आहे. आणि ज्यांचं कोडिंग मध्ये नॉलेज आहे असे कॅन्डिडेट तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता पहा. म्हणजे बीसीए, एमसीए, बीटेक, एमटेक विथ सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग ऍज अ कोर सब्जेक्ट असं त्यांनी म्हटलेलं आहे. गॅलेगरचं तुम्हाला ऍड्रेस समजलं असेल किंवा स्क्रीनवर तुम्ही समजून घ्या. गॅलेगर सेंटर 3rd, 4th आणि 5th फ्लोर, गिगा स्पेस, आयटी पार्क, इंटरनल रोड, सकोले नगर, विमाननगर, पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी आहे. काय काय त्यांनी सांगितलंय पण जॉब हायलाइट कसे असणार आहे. डिसेंट कम्प्रेन्शन अँड कम्युनिकेशन स्किल रिक्वायर्ड टू इंटरॅक्ट विथ मॅनेजर्स अँड सिनियर मॅनेजर्स ऑफ बिझनेस युनिट्स किंवा इंटरनल डिपार्टमेंट्स. त्याच्यामुळे मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं कम्युनिकेशन आणि रिटर्न स्किल चांगलं असायला हवं, कारण तुम्हाला बिझनेस मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर यांच्याशी तुमचा जो कनेक्ट असणार आहे पहा. आणि हे जसं मी आधीच तुम्हाला कन्फर्म केलेलं आहे, व्हीबीए मॅक्रोज कोडिंग नॉलेज वुड बी ऍडेड ऍडव्हान्टेजेस. जर हे तुम्ही केलेलं असेल तर वेल अँड गुड. तर डेट कधी आहे याची 30 एप्रिल 24, म्हणजे तुम्हाला आज पहा 29 एप्रिल आहे, तर उद्या 30 एप्रिल 24 म्हणजे तुम्हाला उद्या इंटरव्ह्यूला यायचं आहे. ठीक आहे. तर जसं तुम्हाला जॉब डिस्क्रिप्शन समजलंच असेल, तर ज्यांना एमआयएस ऑफिस, एमएस ऑफिस किंवा ज्यांना एक्सेल मध्ये काम केलेलं आहे ऍज अ एमआयएस एक्झिक्युटिव्ह किंवा एसक्यूएल मध्ये काम केलेलं आहे, तर हे तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. ठीक आहे. लोकेशन तुम्हाला समजलंच आहे, जॉब डिस्क्रिप्शन पण तुम्हाला समजलंच असेल. तरी तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता, तिथेही माझं उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.